भगवान परमात्मा भक्ताचा कसा काम चालवतो, कसा भार घेतो, कसा भार वाहतो, महाराज वर्णन करतात. काय झालं? चोखोबारायाच्या सौभाग्यवतीचं बाळणपण जवळ आलं होतं. चोखोबारायाच्या सौभाग्यवतीने चोखोबारायाला सांगितलं, म्हणले मालक, अहो घरामध्ये धान्य नाही, घरात धान्य नाही. म्हटल्याच्या नंतर चोखोबारायांनी सांगितलं, बरोबर आहे, धान्य नाही, परंतु धान्य आणण्यासाठी आता माझ्याकडे पैसे नाही. म्हटले नका आणू धान्य, परंतु कमीत कमी या अवस्थेमध्ये कोणीतरी बाई माणूस जवळ असलं पाहिजे. एक काम करा, म्हटले तुमच्या बहिणीकडे जा आणि बहिणीला घेऊन या. चोखोबाराय बहिणीला आणण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. रस्त्यामध्ये चोखोबारायला एक दिंडी प्राप्त होते आणि चोखोबाराय बहिणीच्या घरी जाण्याच्या ऐवजी दिंडीत सामील होतात आणि पंढरपूरला निघून जातात. भगवान परमात्मा म्हणतात, चोखोबा, तुला तर बहिणीकडे पाठवलं होतं दादा, तू बहिणीकडे न जाता माझ्याकडे आला असशील ना, तर आता मला तुझ्या घरी जाणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. भगवान परमात्मा काय करतात? चोखोबारायच्या बहिणीचं रूप धारण करतात, अंगावरती 2-3 ठिकाणी फाटलेलं पातळ परिधान करतात, 2 गाठोडे तयार करतात, एक गाठोडं डोक्यावर, एक हातामध्ये. चोखोबारायच्या सौभाग्यवती वाट पाहत असतात, अजून कसे आले नाहीत मालक, कमीत कमी त्यांनी त्यांच्या बहिणीला तरी पाठवायला पाहिजे होतं ना. तेवढ्या दारावर थाप पडते, वहिनी दार उघडा, वहिनी उघडा दार, हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी. वहिनी दार उघडा. दार उघडा म्हणल्याबरोबर चोखोबारायच्या सौभाग्यवतीने दार उघडलं. समोर चोखोबारायची बहीण पाहिली आणि चोखोबारायच्या सौभाग्यवती म्हणतात, वहिनी, बरे बाई, तुम्हा देवाने धाडले आणि पती माझे गेले कोणीकडे. आता देवाने धाडलं होतं का देव चालते हो? स्वतः देव चालते. त्यावेळी चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी, केली तो सूचना, आला माझ्या घरा आणि तिने केली त्वरा मज लागे. तो सूचना केली ना, तो माझ्या घरी आला आणि मला येण्यासाठी त्वरा केली. त्यावेळी चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी, जर माझ्या दादाने मला या ठिकाणी काम करण्यासाठी बोलवलं असेल तर आता कोणतंच काम तुम्ही करायचं नाही, फक्त काय काम करायचं ते मला सांगायचं. आता चोखोबारायच्या घरची सर्व कामं चोखोबारायची बहीण नाम परमात्मा करायला लागले. घर झाडणं असेल, सारवणं असेल, स्वयंपाक करणं, धुणं, भांडे घासणं, पाणी आणणं, कपडे धुणं, ही सर्व कामं चोखोबारायची बहीण नाम परमात्मा करायला लागली. योग्य काळी चोखोबारायच्या सौभाग्यवती बाळंत झाल्या, सुंदर असा मुलगा झाला. चोखोबारायच्या बहिणीने काय केलं? सगळ्या गावामध्ये गेली, सगळ्या सुवासिनींना बोलावून आणलं, त्या मुलाला पाळण्यात घातलं आणि त्याचं सुंदर नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? बोलावुनी सुवासिनी पाळणा घातले आणि नाव ते ठेविले कर्ममेळा नाव ठेवलं. 1.25 महिना पूर्ण झाला आणि आता चोखोबाराय सुद्धा येण्याची वेळ झाली. त्यावेळी चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी, जाते वहिनी आता आमूच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. कोण म्हणतंय? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केलं तो म्हणतो रागे भरतील मला धनी माझे. आता देवाचं कोण मालक आहे हो? देवाचं कोण मालक आहे? पण भगवान परमात्मा म्हणतात, अहम भक्त पराधीना, मी भक्ताच्या स्वाधीन आहे. त्यावेळी चोखोबारायच्या सौभाग्यवती म्हणतात, बाई, तुम्ही 1.25 महिना 1.5 महिना आमच्याकडे राहिलात, बिना पातळाच्या, बिना साडीच्या जर सासरला गेलात तर सासरची मंडळी काय म्हणतील? तुमच्या भावाला येऊ द्या, घरधण्याला येऊ द्या, माझ्या येऊ द्या, घरधनी करतील बोळवण आणि काय मी उत्तीर्ण होऊ? आता तुमची बोळवण तर केली पाहिजे ना. त्यावेळी चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी, मला तुमची साडी सुद्धा नको. त्यावेळी चोखोबारायच्या सौभाग्यवती म्हणतात, थांबा बाई, आता शिवते मी चोळी आणि न लगे वनमाळी मज लागी. अहो कमीत कमी चोळी शिवते तेवढी तरी घेऊन जा ना. त्यावेळेस चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी, मला तुमची चोळी सुद्धा नको. बहिणीचं नातं मोठं असल्यामुळे चोखोबारायची बहीण नाम परमात्मा चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं दर्शन घेतात. दर्शन घेऊन मुलगी माहेर सोडते ना, माहेर सोडत असताना मुलीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नसतं. कारण मुलीला माहेर खूप आवडतं महाराज. मुलीला माहेर किती आवडतं. बहिणाबाई तशा अशिक्षित,
परंतु बहिणाबाईच्या ओव्या सुशिक्षिताला सुद्धा लवकर समजणार नाहीत, एवढ्या सुंदर ओव्या आहेत बहिणाबाईच्या. बहिणाबाई म्हणतात मुलीला माहेर किती आवडतं. काय म्हणतात बहिणाबाई, ऐका. आज माहेराले जाण्या झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा. आज माहेराले जाण्या झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. बहिणाबाई म्हणतात त्या मुलीने माहेरला जाण्यासाठी निघावं. तिने त्या बसमध्ये बसावं, त्या माहेरच्या पाठीवरती उतरावं. 2 किलोमीटरचा तिचा पायी जाण्याचा रस्ता असावा. डोळ्यासमोर जरा चित्र उभं करा. लहान मुलगा आहे, तिने त्याला कडावर घेतलंय, त्याच हातामध्ये पिशवी धरलेली आहे. मोठा मुलगा आहे, त्याच्या हाताला धरलंय. आणि ती मुलगी चालत 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 माहेराला निघाली. आणि चालता चालता त्या मुलीची ठेच एका दगडाला लागावी. आणि दगडाला ठेच लागल्याबरोबर त्या मुलीने खाली बसावं आणि त्या दगडाला विचारावं, दादा तुला काही लागलं तर नाही ना, तुला काही लागलं तर नाही ना. मी प्रश्न विचारतो, ठेच लागल्याच्या नंतर बोटाला लागत असते का दगडाला? बोटाला लागतं ना. ती मुलगी त्या दगडाला विचारते, दादा तुला काही लागलं तर नाही ना, कारण तू माझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड आहेस. माहेरच्या वाटेवरचा दगड जर मुलीला एवढा प्रिय असेल तर माहेरातला भाऊ किती प्रिय असेल तिला. माहेरातला भाऊ किती प्रिय असेल. मुलीला माहेर खूप आवडतं. मी एक श्लोक कायम सांगत असतो, याचा विको कमी करा. यत पापम ब्रह्म हत्यायाम द्विगुणम गर्भपातके प्रायश्चित्तम न तस्यास्ति तस्यास्त्यागो विधीयते. ऐका, एखाद्या वेळेस तुमच्याकडून ब्रह्महत्या झाली ना तर ब्रह्महत्येच्या पातकाला प्रायश्चित्त आहे. परंतु तुम्ही जर स्त्री भ्रूण हत्या करत असाल तर स्त्री भ्रूण हत्येच्या पातकाला शास्त्रात कोणतंच प्रायश्चित्त नाही. तुम्ही जर बाप असाल ना तर तुम्हाला पाप करण्याचा अधिकार नाही. मुलीला गर्भामध्ये मारण्याचा प्रयत्न करू नका, मारूच नका. अरे मुलगी ही दोनही कुळाचा उद्धार करणारी असते. मुलगी ही मुलापेक्षा श्रेष्ठ असते. ज्या वेळेस मुलगी माहेर सोडून सासरला जाते ना त्यावेळेस ती एकाचीच काळजी करत असते, ती म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या बापाची काळजी करत असते. आईला सुद्धा सांगते, माझ्या विरहित माझ्या बापाला जास्त बोलू नको. काबाड कष्ट करतो, दिवसभर शेतामध्ये राबतो, दिवसभर कंपनीत काम करतो, माझ्या बापाला टाकून बोलू नको. आईला सुद्धा समजून सांगणारी एकच एक व्यक्ती म्हणजे ती फक्त मुलगी असते. जोपर्यंत माहेरामध्ये मुलीची माय जिवंत असते ना, ऐका बरं का, जोपर्यंत माहेरात मुलीची माय जिवंत असते तोपर्यंत माहेरातून मुलीची पिशवी कधीच रिकामी जात नाही. सांगू, माहेरातली माय मरू द्या, त्या पिशवीत फरक पडल्याशिवाय राहत नाही. माहेरातली माय मरू द्या, पिशवीत फरक पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलगी असली पाहिजे महाराज, असली पाहिजे. चोखोबारायची बहीण नाम परमात्मा आहे. चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं दर्शन घेते, माहेर सोडते ना. मुलगी किती म्हातारी जरी झाली ना, माहेर सोडताना तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून चोखोबारायच्या बहिणीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि आपल्या डबडबल्या डोळ्याने आणि थरथरत्या ओठाने चोखोबारायची बहीण नाम परमात्मा म्हणतात, वहिनी तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, फक्त मला आवाज द्या. माझ्या दादाचा संसार फाटका आहे, त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार. कोण या चोखोबारायच्या सौभाग्यवतीचं बाळंतपण स्वतः भगवंताने केलं. अर्जुनासाठी सुभद्रा भगवान परमात्मा झाला. भक्त प्रल्हादासाठी भगवान परमात्मा नृसिंह रूपाने अवतारित झाला. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार. होऊन या कशामुळे भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया.